आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी लहान मुलांच्या स्पर्धा झाल्या, मोठ्या मुलांच्या झाल्या आणि काही पालकवर्गसुद्धा आपल्या मुलांसमवेत या ठिकाणी कुठेतरी एक चित्रकलेची जी विसरलेली सवय आहे ते पुन्हा प्रयत्न करतात आहे. आपल्यासोबत एक पालक आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घ्या. मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण? कलाविनीची अत्यंत आभारी आहे. बरं, कारण आम्हाला सुद्धा लहानपण पुन्हा जगता येते आणि आमच्या मुलांसोबत आम्हाला भाग घेता येतो. यासाठी मला खूप आनंद होत आहे. आणि जे विस्मरणात गेलेले आहे चित्रकला, ती कुठेतरी आमचा जो आनंद जगायचा राहिला होता कलाविनीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा जगतो. बरं, आता एखादी चित्रकला स्पर्धा असेल तर तुम्ही मुलांचेच कलर घेता का तुमच्यासाठी वेगळे कलर आणले? माझ्यासाठी वेगळं आहे. आम्ही तिघींनी सुद्धा भाग घेतला आहे. छोटी मुलगी, मोठी मुलगी आणि मी. तर आम्ही आमचे कलर वेगवेगळे प्रत्येकीचे. म्हणजे दुकानात जाऊन तुम्ही सांगता की माझ्यासाठीच रंग हवेत. माझ्यासाठी सुद्धा रंग म्हणजे थोडक्यात असं पालकांचं म्हणणं आहे की आपण आता मुलांसाठी रंग घेत असतो, परंतु हे जे पालक आहेत त्यांनी स्वतः जाऊन दुकानात गेले आणि त्यांनी सांगितलं की मला स्वतः ड्रॉइंग काढायचं आणि चित्रासाठी आम्हाला कलर द्या. म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कुठेतरी लहानपण जगता यावं या उद्देशाने कलाविनी अतिशय चांगला उपक्रम साजरा करत आहे. नक्कीच या उपक्रमाचं सर्व नागरिक आणि पालकांनी तसे विद्यार्थ्यांनी देखील कौतुक केलेलं आहे. आपल्यासोबत दुसरे एक पालक आहे, आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. काय ओळख सांगाल आपली? सर मी आबा कंपनी तळेगावमध्ये राहतो. बरं, आता मी माझ्या मुलीसाठी इथं आलो. मलाही वाटलं आपण याच्यामध्ये भाग घ्यावा. आता पटकन कलर आणले आणि इथे बसलो. बरं. पहिल्यापासून आपल्याला ड्रॉइंगची आवड आहे का? हो. बरं, आता कोणते चित्र काढले? आता मी थोडंसं दाखवू शकता? भारतीय सण काढलेले. या ठिकाणी बघा सुंदर असं एक देवदेवतांचं चित्र काढलं आहे. याच्यातून काय संदेश द्यायचा आपल्याला? भारतीय सणामध्ये कसं होतं की सगळ्यांची एकजूट असते, एकमेकांना आपण भेटतो. त्या संदर्भात हे मी काढलं, म्हणजे एकजूट आणि एकता हे दाखवण्यासाठी हे करणे. नक्की सर, खूप छान चित्र काढलं आहे. धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी लहान मुलांच्या स्पर्धा झाल्या, मोठ्या मुलांच्या झाल्या आणि काही पालकवर्गसुद्धा आपल्या मुलांसमवेत या ठिकाणी कुठेतरी एक चित्रकलेची जी विसरलेली सवय आहे ते पुन्हा प्रयत्न करतात आहे. आपल्यासोबत एक पालक आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घ्या. मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण? कलाविनीची अत्यंत आभारी आहे. बरं, कारण आम्हाला सुद्धा लहानपण पुन्हा जगता येते आणि आमच्या मुलांसोबत आम्हाला भाग घेता येतो. यासाठी मला खूप आनंद होत आहे. आणि जे विस्मरणात गेलेले आहे चित्रकला, ती कुठेतरी आमचा जो आनंद जगायचा राहिला होता कलाविनीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा जगतो. बरं, आता एखादी चित्रकला स्पर्धा असेल तर तुम्ही मुलांचेच कलर घेता का तुमच्यासाठी वेगळे कलर आणले? माझ्यासाठी वेगळं आहे. आम्ही तिघींनी सुद्धा भाग घेतला आहे. छोटी मुलगी, मोठी मुलगी आणि मी. तर आम्ही आमचे कलर वेगवेगळे प्रत्येकीचे. म्हणजे दुकानात जाऊन तुम्ही सांगता की माझ्यासाठीच रंग हवेत. माझ्यासाठी सुद्धा रंग म्हणजे थोडक्यात असं पालकांचं म्हणणं आहे की आपण आता मुलांसाठी रंग घेत असतो, परंतु हे जे पालक आहेत त्यांनी स्वतः जाऊन दुकानात गेले आणि त्यांनी सांगितलं की मला स्वतः ड्रॉइंग काढायचं आणि चित्रासाठी आम्हाला कलर द्या. म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कुठेतरी लहानपण जगता यावं या उद्देशाने कलाविनी अतिशय चांगला उपक्रम साजरा करत आहे. नक्कीच या उपक्रमाचं सर्व नागरिक आणि पालकांनी तसे विद्यार्थ्यांनी देखील कौतुक केलेलं आहे. आपल्यासोबत दुसरे एक पालक आहे, आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. काय ओळख सांगाल आपली? सर मी आबा कंपनी तळेगावमध्ये राहतो. बरं, आता मी माझ्या मुलीसाठी इथं आलो. मलाही वाटलं आपण याच्यामध्ये भाग घ्यावा. आता पटकन कलर आणले आणि इथे बसलो. बरं. पहिल्यापासून आपल्याला ड्रॉइंगची आवड आहे का? हो. बरं, आता कोणते चित्र काढले? आता मी थोडंसं दाखवू शकता? भारतीय सण काढलेले. या ठिकाणी बघा सुंदर असं एक देवदेवतांचं चित्र काढलं आहे. याच्यातून काय संदेश द्यायचा आपल्याला? भारतीय सणामध्ये कसं होतं की सगळ्यांची एकजूट असते, एकमेकांना आपण भेटतो. त्या संदर्भात हे मी काढलं, म्हणजे एकजूट आणि एकता हे दाखवण्यासाठी हे करणे. नक्की सर, खूप छान चित्र काढलं आहे. धन्यवाद. थँक्यू. काय म्हणले? ठीक आहे, चालेल. आत्ता आपल्यासोबत मोठ्या गटातील एक विद्यार्थिनी, आपण त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. बाळा नाव सांग तुझं? माझं नाव सृष्टी शंकरवीर. बरं, आणि कोणती शाळा आहे? मी स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कितवीला आहेस तू आता? आणि 9वीला. बरं, ते जे ड्रॉइंग काढले कोणतं काढलं जरा दाखवशील? हे बिबट्याचं एक चित्र आहे. बरं, आणि ते आपल्या थोडंसं दाखव ना, म्हणजे काय नक्की काढलं हे आहे. बघा. व्हिडिओ पाहू शकता आपण. 2 बिबटे आहेत, त्यांनी एका बरं पुढं काय सांगशील? काय सांगशील आणि तू? इथे एक माणूस आहे, तो त्याच्यावरती बिबट्यांनी हल्ला केला आहे. बरं. आणि आपल्या तळेगावात अशी बिबट्या येतात, तर सगळ्या माणसांची असं घाबरू नये. बरं. आणि ते तर अफवा पसरू नये नक्कीच. एकमेकांना. बरं, छान. बरं, आणि आपण जरी बिबट्या जरी आला तर त्याला कसं
कसं वाचवायचं माणसांना हे आपण बघू शकतो त्याच्यामधनं. आणि ते काढायचे अजून 4-5 चित्र त्याला. नक्कीच नक्कीच खूप छान संदेश दिले. थोडक्यात त्या मुलांनी असं सांगितलं की जरी तळेगाव दाभाडे परिसरात अनेक नागरिकांना असं होतं जसं की या ठिकाणी बिबट्या आला त्या ठिकाणी आला, तर हिने एक संदेश चांगला दिला की त्याच्यामध्ये लोकांनी घाबरून न जाता अफवा पसरू की या ठिकाणी बिबट्या आला. बिबट्या हा जंगलातील प्राणी जरी असला तरी तो मनुष्यावर कधी हल्ला करत नाही. एखाद्या वेळेस शक्यतो कधीतरी उदाहरण घडले की ज्याने मनुष्यावर हल्ला केला आहे, परंतु हिने चित्रातून मार्फत असं एक आवाहन केलं आहे की नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता किंवा कोणत्याही अफवांना सांगता बिबट्याला त्याच्या पद्धतीने त्याला जाऊ द्यावं आणि कुठेतरी पर्यावरणपूरक सुद्धा या ठिकाणी एक संदेश दिला गेलेला आहे. धन्यवाद. हॅलो, अजून एक अर्धा तास 15-20 मिनिटं लेट आहे. का रे? आपल्या मुलापासून प्रेरणा ठीक आहे, तू घरी आहे का बाहेर आलाय? पालकांपासून प्रेरणा घेतात, परंतु या सगळ्या पालकांनी आपल्या मुलापासून प्रेरणा घेतली. ये नाही ते पाहायचं असेल तुला तर आतमध्ये. त्या स्पर्धेचे परीक्षक नाही, ये ना, मी बोलवते. परीक्षक अरे ये इथे, हे काय? अंजली बाळे आणि तळेगावचे सागर यादव बरं ठीक आहे. आणि तळेगावचे आपले किरण खनकोजे हे 3 परीक्षक लागलेले. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आणि संवेदनाने विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. ते आयोजन करत आहेत सागर यादव यांचा त्यांनी सत्कार करावा. तिकडे शेवटचा पांढरा शर्ट. या खास मुंबईहून आलेल्या आहेत आपलं परीक्षण करण्यासाठी आणि कलापिनीवरच्या प्रेमामुळे. त्यामुळे तुमचे हात तिथे त्याच्यामुळे टाळ्यानं वाजवता नुसतं मंगलमूर्ती मोरया. हा, आता आपण आपल्याला टाळ्या वाजवता येत नाही, त्याच्यामुळे माझी अडचण लक्षात आली. त्याच्यामुळे त्यांचं सत्कार केल्यानंतर आपण मंगलमूर्ती मोरया म्हणायचं. मंगलमूर्ती मोरया. त्यांच्याबरोबरच श्री रविकांत काळे हे काळे इंडस्ट्रीजचे मालक आलेले आहेत. त्यांचा पण सत्कार बकरे काकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे काकांनी केलेले आहेत. त्याच्यामुळं कहाँ पे? सेकेंड का बच्चा वो छुप के जो कर रहा ड्राइंग छुप के, और उनको बता दीजिए कितना देर टाइम है, उनको मराठी नहीं समझ में आती है. इधर या उधर? ब्लैक टी शर्ट यहाँ पे सेकेंड में, सेकेंड येलो मैट पे नीचे. ओके. येलो मैट पे. आणि खास मुंबईहून स्पर्धा बघायला यांचं चालू झालं. तिथे बस जागे. झालं का मग जमा करणार आहे? बस हां, कलर दे ना. कलर ती काय ती कलर का नाही दिले तिने? अंजली काळे यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. हातात धरा म्हणा. आणि खुल्या गटामध्ये तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने भाग घेत आहेत. बघून खूपच आनंद होतोय. मी सगळ्यांनी छान मानस दाखव इकडे चित्र. पूर्वीपासून मला माझी मुलगी इकडेच होती काही वर्ष. हां, इकडे बघ. आणि तिने इकडे बघ. इकडे शिबिरामध्ये आणि बाकी मामा तर माझं काम छानच करतोय. त्यामुळे सरळ बस तू. थँक्यू सगळीजणांनी मला बोलवल्याबद्दल.